षटक क्रमांक पहिले आशिष गायकवाड यांच्या हातामध्ये चेंडू. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन आशिष गायकवाड मैदानाच्या पण तयार. पहिला चेंडू मैदानामध्ये आउटसाइड ऑफ फुलर लेनचा बॉल. त्याला मात्र हलका हाताने टॅप करत कव्हर्स मध्ये खेळून काढलंय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये येते. या जोडीने आपण पाहिलं न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघासाठी या अगोदरच्या मॅच मध्ये निश्चितच या कासरसाई करंडकामध्ये एक धुवाधार बॅटिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. तेच दोन तगडे ताकदवर फलंदाज मुळशी तालुक्याचे बायकर मॅन, एका बाजूला रॉकी राजावत तर दुसऱ्या बाजूला आतिश कुंभार. दोनही बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यानचा चेंडू डॉट येतोय. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन किरण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा बावधन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं रोहिबाळा गायकवाड, निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये रॉकी राजावतच्या बॅटमधून क्रीजचा पुरेपूर वापर करत बॅकफुट वरती जाऊन चेंडू पॉइंटला कट केलाय. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वैभव शेठ झरे यांचं शुभागमन मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेला यशस्वीरित्या खऱ्या अर्थानं पार पाडण्यासाठी मोठी धावपळ आणि मोठी मेहनत करणारे वैभव शेठ झरे पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा पंच करतील मैदानाच्या आतमध्ये. बर, गोलंदाज तयार. रॉकी राजावत त्यावेळेस आक्रमणाचा प्रयत्न पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना जरूर पाहायला मिळालाय. डॉट चेंडू येईल. 3 धावा धावफलकावरती स्थिर. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये संपलेला धावफलकावरती धावा आहेत त्या 4 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक दुसरा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये केवळ आणि केवळ 4 धावा जे आशिष मैदानाच्या आतमध्ये खर्च करताना पाहायला मिळाले. षटक दुसरं दिनेश गायकवाड. पुन्हा एकदा रॉकी राजावत सुंदर फटका. पॉइंट मध्ये आपण पाहतोय चेंडू फील्ड केला गेलाय. एक धाव या चेंडूवरती येईल. या एका धावेनं संघाचा दुपलक पुढे जाईल. 5 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी संत आणि सावध सुरुवात जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आतिश कुंभार आणि रॉकी राजावत या जोडीकडून पहिल्या ओव्हर मध्ये आतिश 2 चेंडू खेळले तर रॉकी 4 चेंडू पहिल्या षटकामध्ये खेळले. दिनेश गायकवाड उजव्या हातानं ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू सुरेख पद्धतीनं फील्ड केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येईल. आतापर्यंत या डावातील जर पाहिलं तर 8 चेंडू फेकले गेलेत. केवळ आणि केवळ 5 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू मात्र खरा. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जरूर वाढ करून जाणार आहे. 6 धावा मैदानामध्ये बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र आतिश कुंभार बिग हिट करेल. संघर्षाचा शंखनाद करणारा खणखणीत षटकार. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुल टॉस बॉल. मिड ऑफचा फिल्डर शरद गायकवाड चेंडूला कव्हर करतात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. बिमर आहे की नाही हे मात्र तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. मैदानामध्ये काय डिसिजन तिसऱ्या पंचांचा येईल. तिसरे पंच कळत आहेत फेअर डिलिव्हरी. व्हाईट बॉल पंच मैदानामध्ये कळवत आहेत.
वेळेचा चेंडू पुन्हा एकदा रॉकी राजावा त्यांच्या पाठमधून 30 सर्कलच्या आतमध्ये खेळलेला हा फटका सिंगल धाव या चेंडूवरती येते. 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये निलेश गायकवाड एक षटकार जरूर आतिशच्या बॅटमधून आला. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती निश्चितच आतिश कुंभार पुन्हा एकदा षटकाराची मोहर लावली. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेक 12 चेंडूंचा डाव संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. 17 धावा निलेश गायकवाड यांच्या षटकामध्ये मैदानामध्ये खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये केवळ 4 धावा होत्या. तदनंतर मात्र आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येते. एका धावेनं संघाचा दुफलक पुढे जाईल. 22 धावा मैदानाच्या आतमध्ये दुफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आतिश कुंभार बिग हिट. चेंडू थेट आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. चेरन षटकारानं धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये 28 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये जरी थोडीशी सावध आणि संत सुरुवात झाली परंतु मैदानामध्ये आतिश कुंभार तो आपल्या अनोख्या अंदाजामध्ये पुन्हा एकदा फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवरती. परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जमिनीला समांतर खेळलेला फटका. सिंगल धाव. दुफलकावरती 30 धावा मैदानाच्या आतमध्ये. उलटाच बॉल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक बाळा सुखी मैदानामध्ये होते आणि त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस देखील सुंदररित्या ड्राईव्ह केलेला फटका. लॉंग ऑफ मध्ये यावेळेस मात्र बाळा चेंडूला अडवतायत. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. 3 षटकांचा खेळ संपलाय. टॉपलकावरती धाव आहेत त्या 35 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारा सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. विनंती असणार आहे रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये रणजिताबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी लढत आपण पाहणार आहोत. विनंती आहे टॉस साठी यायचे. षटक क्रमांक 4 साठी मैदानामध्ये शरद गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. अतिश यावेळेस फटका फसलाय. कुणाल थोडासा दूरवरती राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवरती येते. छत्तीस धावा दाखल मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय रॉकी राजावत जे स्ट्रायकर एंडला आहेत. त्यावेळेस रॉकी पुन्हा एकदा मैदानामध्ये चेंडू कट करतायत. केवळ एक सिंगल या चेंडूवरती. 10 चेंडू रॉकी राजावत खेळलेत. फक्त आणि फक्त 8 धावा त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूने आतिश कुंभार जे 11 चेंडू 27 धावांवरती खेळतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र निलेश गायकवाड चेंडूच्या खाली साधा सोपा सुलभ झेल निसटलाय. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा. फलंदाज आतिश कुंभार बाद. नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
ही इनिंग झाल्यानंतर आपण म्हाळुंग्याच्या स्पर्धेचे लॉट्स करणार आहोत. विनंती असणार आहे संबंधितांनी संपर्क साधा. आशिष मैदानामध्ये आले आणि आशिष मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतायत. षटकार. ऋषी ऋषी मंगेश मंगेश चार ओव्हरचा खेळ संपलाय. 45 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर करण्यावरती आहेत. चला वाकड संघ टॉस साठी या. टॉस आपण यानंतरच्या मॅचचा करणार आहोत. वाकड टीम टॉस साठी या. अखेरचा अंतिम षटक. सचिन मांदळे पहिला चेंडू वाईड. परत एकदा वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान यावेळेस देखील गॅप मध्ये फटका रॉकी राजावतच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बऱ्याच वेळानंतर खेळला गेलाय चौकार. या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिला चौकार जो रॉकी राजावत यांच्या बॅटमधून आलाय. 51 धावा धावफलकावरती. रणजिताबा कलाडे स्पोर्ट फाउंडेशन वाकड संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. 4 ओव्हरची मॅच असेल. वाकड संघ लवळे संघ. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस देखील चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षणाच्या मधोमध चेंडू पडलाय. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. एक गडी बाद 53 धावा. रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु जबरदस्त चेंडू मैदानामध्ये टॉर बोलतोय. 53 धावा. त्यावेळेस इनसाइड आउट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कव्हर चढवून लाजबाब फटका रॉकी राजावतचा ब्रँडेड स्ट्रोक चौकार.
एक गडी बाद 57 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुंदर फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती चौकार, 4 धावा. एकसष्ट धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू मैदानामध्ये. हो, शेवटचा चेंडू लाजबाब, परंतु विकेट किपर कडून चूक. एक धाव मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपात येईल. 62 धावा धावफलकावरती पहिला डाव संपला गेलाय. 63 धावांचं आव्हान रवी बाळा गायकवाड स्पोर्ट क्लब जांबे या संघासमोर. या ठिकाणी म्हाळुंगेच्या स्पर्धेचे लॉट्स होत आहेत. विनंती आहे जे ज्या टीमचे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी ज्यांनी म्हाळुंगेच्या स्पर्धेमध्ये आपली नावनोंद केलेली आहे, सर्वांनी या ठिकाणी संपर्क साधा. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून देखील लॉट्स ठिकाणी सर्वांना पाहायला मिळणार आहेत. Trouble test completed. Now feel the bass. Bass test completed. Now close your eyes and feel the vocal. श्री राम विराजेंगे जन्मभूमि में सदियों का तप पूर्ण होगा हर गांव गली से न हो आहुति महायज्ञ सफल कैसे होगा श्री राम हर गांव गली से न हो आहुति महायज्ञ सफल कैसे होगा श्री राम सीताराम जय श्री राम जय हो भारत चला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या बावधन संघ. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडाळे चषक 2024 या स्पर्धेचा कालावधी असणार आहे सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 ते शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ क्रमांक 30,000 आणि मानाची करंडक. स्पर्धेचं ठिकाण इन्फिनिटी क्रिकेट ग्राउंड चांदे. स्पर्धेचे आयोजक कैलासवासी परिवार अनंत पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन महाळुंगे आणि या स्पर्धेचे लाईव्ह लॉन्च आपण या ठिकाणी करणार आहोत. विनंती असणार आहे जे जे टीम्सचे मेंबर खेळाडू उपस्थित आहेत सर्वांनी या ठिकाणी या. लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी करूयात.
एक 2 मिनिटं थांबा. आपण या ठिकाणी लाईव्ह लॉट्स करत आहोत. लॉट्स आपण या ठिकाणी करतोय. अनंत पाडाळे चषक 2024 या स्पर्धेतील पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये एक संघ त्या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे, मारुंजी संघ. प्रथमतः 3 चिठ्ठ्या काढा. ए ग्रुप मध्ये 3 चिठ्ठ्या आणि यामधील पहिली चिठ्ठी आहे शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे. त्यानंतर पुढील चिठ्ठी असणार आहे ती काळभैरवनाथ क्रिकेट क्लब भोरे. आणि ए ग्रुपची तिसरी चिठ्ठी आहे लवळे क्रिकेट क्लब लवळे. बी ग्रुप मध्ये मारुंजी आणि काळभैरवनाथ मान हे 2 संघ ऍडजस्ट केलेले आहेत, ते बी ग्रुप मध्ये आहेत. आणि पुढची चिठ्ठी आहे न्यू गोल्डन बावधन. हे 3 संघ बी ग्रुप मधील पहिल्या दिवसातील आहे. पुढच्या 3 चिठ्ठ्या काढा. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 च्या या ए ग्रुप मधील पहिल्या 3 चिठ्ठ्या. पहिली चिठ्ठी आहे बावधन स्पोर्ट क्लब. दुसरी चिठ्ठी रायझिंग स्टार पिरंगुट. आणि तिसरी चिठ्ठी असणार आहे अखिल कासारामबोली क्रिकेट क्लब. या ठिकाणी रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला दिवस ऍडजस्ट केला आहे 17 तारीख. त्यामुळे आणखीन एक चिठ्ठी काढा. या ठिकाणी दुसऱ्या दिवसामध्ये गोटावडे वॉरियर्स गोटावडे हा असेल दुसरा संघ. तिसरा संघ असेल अखिल कासारामबोली. आता बी मधल्या 3 चिठ्ठ्या या ठिकाणी आपण काढणार आहोत. शिवशक्ती क्रिकेट क्लब माथेरेवाडी. पुढची चिठ्ठी आहे रविभाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन जांबे. शेवटची तिसरी चिठ्ठी आहे भुगाव क्रिकेट क्लब भुगाव. सतरा तारखेच्या दिवसामध्ये पहिली चिठ्ठी आहे. निश्चितच जो दिवस ऍडजस्ट केलेला आहे रायझिंग स्टार पिरंगोट. दुसरी चिठ्ठी आहे हिंजवडी क्रिकेट क्लब. तिसरी चिठ्ठी आहे अनंता पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन महाळुंगे. बी ग्रुप मधील 3 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी काढतोय. कासरसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई 17 तारखेच्या मध्ये. श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे.
म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे हे 3 संघ आहेत. शेवटच्या चौथ्या दिवसातील चिठ्ठ्या आपण काढतोय. शंकर सुतार कासारंबोली क्रिकेट क्लब कासारंबोली पहिली चिठ्ठी आहे. सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी, पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, मांदेवी क्रिकेट क्लब मान, अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे अशा प्रकारचे हे लॉट्स अनंता पाडाळे चषक या स्पर्धेचे केले गेलेले आहेत. सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. हाचा फोटो आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती शेअर केला जाईल. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अनंत पाडाळे चषक या स्पर्धेचे हाफ परत एकदा अनाऊन्स करत आहेत. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या दिवसामध्ये ए ग्रुप मध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे, भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे आणि रुक्मलनाथ क्रिकेट क्लब लवळे ए ग्रुप मधील संघ. बी ग्रुप मध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मान आणि न्यू गोल्डन बावधन हे सोमवारच्या हाफचे संघ. मंगळवार 16 एप्रिल बावधन स्पोर्ट क्लब, गोटवडे वॉरियर्स आणि अखिल कासार आंबोली ए ग्रुप मधील संघ. मंगळवार बी ग्रुप मध्ये मातेरेवाडी क्रिकेट क्लब, जांबे आणि भुगाव. 17 तारखेला रायझिंग स्टार, पिरंगुट, इंजवडी क्रिकेट क्लब, एपी स्पोर्ट म्हाळुंगे ए ग्रुप मधील 3 संघ आहेत. बी ग्रुप मध्ये कासारसाई, पुनावळे आणि म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. चौथ्या दिवसामध्ये कासार आंबोली क्रिकेट क्लब, हडशी आणि पिरंगुट. बी ग्रुप मध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान, अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन, नवखंडनाथ क्रिकेट क्लब रोडे हे संघ अशा प्रकारचे लॉट्स असणार आहेत. सर्व खेळाडू हे किट मध्ये असणं गरजेचं आहे. अनंत पाडाळे चषक या स्पर्धेसाठी निश्चितच जे काही नियम आणि अटी दिले जातील त्या नियम अटींचं पालन करणं गरजेचं आहे. आणि सर्व दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच ही फायनलच्या दिवशी खेळली जाईल याची देखील सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पाहिलं एक सिंगल धाव त्यांना पाहायला मिळाली. दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या बॉलवरती चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. साकिबचा फिल्डर चेंडूला अडवतायत. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येते. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघातील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे. शुभम सुतार ठरलेला आहे सामन्याचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी. विनंती असणार आहे शुभम दादा सुतार आपण या ठिकाणी यायचे. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. पुरस्कार देण्यासाठी मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पैलवान संकेतदादा जांभूळकर आपणास विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय.
कृषी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संकेतजी जांभूळकर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. षटक क्रमांक पहिलं किरण कुंभार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल. दरम्यान यावेळेस आशिष मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉलला मात्र पुरेपूर समाचार करत फेकून दिले थेट सीमा पार चौकार. परत एकदा यावेळेस मात्र पंचांनी चेंडू घोषित केला व्हाईट बॉल. उजव्या टीच्या खूपसा बाहेर असलेला बॉल. त्याचप्रमाणे युवा नेते स्वप्नीलजी काटपे आपणासही विनंती आहे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामन्याचा सामनावीराचा किताब. आशिष गायकवाड यावेळेस देखील आपण पाहतो मैदानामध्ये एकेरी धावेवरती समाधान मानतायत. आव्हान निश्चितच टार्गेट मोठं सेट केले गेले. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी रविबाळा गायकवाड स्पोर्ट क्लब जांबे संघाला खर तर हा सामना डू ऑर डाई करूया मरोची लढत असणार आहे. 8 धावा धावफलकावरती बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न मैदानामध्ये. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 55 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चेक. थँक्यू सर. हॅलो चेक. तर जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झाले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचा आपण स्कोर कार्ड पाहतोय. धवफलकावरती 8 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आतिश कुंभार जो आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला भेटेल. आशिष गायकवाड त्याचा सामना मात्र करतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. ओहो अगदी वेगवान चेंडू आहे. चेंडू मैदानामध्ये डाट जो आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. डॉट आलाय. फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. ओहो अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. त्यावेळी देखील चेंडू डॉट आहे. कासरसाई करंडक 2024 स्पर्धेचाच आपण पाहतोय तिसरा दिवस आहे. सुंदर असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. लागोपाठचे 2 चेंडू मैदानामध्ये निर्धाव आहे. ते मान्यवरांनी केलेला प्रतिसाद, मान्यवरांनी केलेली बक्षीस स्वरूपामधील मदत या स्पर्धेला जे आपल्याला पाहायला भेटते. आयोजकांचं खूप कष्ट, मुलाचं खरं कष्ट जे आपल्याला या स्पर्धेमध्ये ते पाहायला भेटतात. ओ खोलवर टाकताना चेंडू बाय चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? एक सिंगल आली आणि या सिंगल धावेच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड वाढतं. धावफलकावरची धावा आहेत 9 धावा. एक सिंगल धाव 9 धावा धावफलकावरती. फलंदाज विवेक सपकाळ जो आपल्याला मात्र स्ट्राईक एंडला पाहायला भेटेल. वया मोरूची लढत जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज तयार आहे. हो यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कड आहे. झेल टिपलाय. फलंदाज मैदानामध्ये विवेक झेल बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे अजय. फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पहा अगदी खूप दूरवर आहे. अगदी मैदानामध्ये एक सिंगल येईल. अगदी पायाच्या सहाय्याने चेंडू अडवलाय. 2 धावा येतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय का? प्रयत्न केलाय. अंतिम क्षणी आपण पाहतोय अजयने नकार कळवलाय. आणि या मैदानामध्ये पाहतो या 2 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील बढ़त आहे. तो पलकावरचे धावा आहेत 11 धावा. अकरा धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटेल. समीकरण असेल 19 चेंडू आणि 22 धावा. यावेळी चेंडू मैदानामध्ये पाहतोय जे डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला भेटला. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा संपताय. अगदी या 2 षटकांच्या अखेरीस संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावपलकावरती आहेत 11 धावा. समीकरणाकडे घेऊन जातोय. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू वरती बनवायचे आहेत तब्बल 52 धावा. 18 चेंडू बनवायचे आहेत 52. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य राजवत आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला भेटतो. स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष गायकवाड. नॉन स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतोय अजय साळुंके. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आशिष गायकवाड. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. त्याच्या मार्कवरती गोलंदाज आदित्य राजवत. हे षटक खूप महत्वाचं आहे. 18 चेंडू बनवायचे आहेत 52 धावा. या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही थांबवणार तेवढं तुम्हाला नक्कीच विजयामध्ये मदत आपल्याला जी पाहायला भेटणार आहे. फलंदाज तयार आहे. हो बॅटची कड आहे यावेळी काय. ओके चेक करतोय. ओके या ठिकाणी पाहतोय थर्ड अंपायरची मदत जी आपल्याला पाहायला भेटते. स्टंपला चेंडू लागलाय की काय. इष्टाचा वैध चेंडूने घेतलाय का थोड्याच वेळामध्ये समजेल. सर्वांच्या नजरामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अंपायरच्या या निर्णयावरती गेल्यात. अगदी या ठिकाणी चेक होता. स्टंपांना चेंडू लागलाय का थोड्याच वेळामध्ये समजाल. अगदी थर्ड अंपायरची मदत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. या फलकावरची तो परत घेऊन जातोय 11 धाबा. एकचं समीकरण 1 विकेट जे आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटत आहे.
विकेट. लेग स्टंप हल्लाय. विकेट. मी पहिला चेंडू आपण मैदानामध्ये पाहिलाय आदित्य राजपूत यांचा अगदी सुंदर चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटला. एष्टा फुसफस्त झाल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तिरफळाचित झालाय. तर नवीन फलंदाज शरद गायकवाड जे मैदानामध्ये दाखल आहेत. समीकरणाकडे घेऊन जातोय. शेवटचे 17 चेंडू आहेत आणि त्या 17 चेंडूवरती बनवायच्या तब्बल 52 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. 17 चेंडू 52 धाबा. गोलंदाज गोलंदाज आदित्य ती पहिल्या चेंडूवरती स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. अगदी माझ्यासारखा वेगवान गोलंदाज कोणी नाहीये. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. यामुळे देखील चेंडू या मैदानामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. एक सिंगल धाव येते. दुसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा येतील. तिसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न आहे. परंतु यावेळी नकार कळवलाय. या 2 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढतंय. धावफलकावरती धाबा आहेत 13 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. 13 धाबा धावफलकावरती. 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू वरती बनवायचे आहेत तब्बल 50 धाबा. फलंदाज तयार आहे शरद. आता मात्र काहीतरी कामगिरी करावं लागेल. संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. अगदी लाजवाब फटका आहे. चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू निघून जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. चौकार आलाय. या 4 धाब्याच्या मदतीने नक्कीच संघाचं स्कोर कार्ड देखील वाढतं. धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या आहेत 17 धाबा. या 4 धाब्याने नक्कीच समीकरणामध्ये देखील थोडीशी या ठिकाणी हालचाल पाहायला भेटते. समीकरण आपण पाहतोय शेवटचे 15 चेंडू बनवायचे 43 धावा. तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. षटकार संस्काराची आतिषबाजी तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. शॉर्ट पिच पचदा चेंडू केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार येतोय आणि या 4 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरची धाबा लोडल्या गेल्या आहेत 21 धाबा. अशाच पद्धतीने खेळ जर केले तर नक्कीच फलंदाजी संघ कुठेतरी विजयाच्या वाटचालीमध्ये आपल्याला दिसतोय. नक्कीच विजय तुम्हाला नक्कीच तुमच्या बाजूने खेचून आणता येऊ शकतो. अशाच पद्धतीने जर तुम्ही खेळी केली तर. आणि मात्र गोलंदाज आदित्य राजपथ वरती कुठेतरी या ठिकाणी आक्रमण आदित्य राजपथ आता कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती पाहिला विकेट काढला. नंतर पाहतोय चेंडूवर 2 धाबा आल्यात. अगदी शरद गायकवाड अगदी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. गायकवाडचे 2 चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. एक फळीच्या डोक्याच्या वरतून आपण एक चौकार पाहिला. नंतर पाहतोय आपण डीप मिड विकेट करला एक चौकार पाहायला भेटला. गायकवाडचे 2 चौकार त्या 4 धाब्याचे सह्याने धावफलक 21 धाब्यांवरती गेला. 14 चेंडू 42 धाबा. फलंदाज तयार आहे शरद. ओहो यावेळी चेंडू सुरू का. चेंडू मैदानामध्ये डॉट जो आपल्याला पाहायला भेटेल. डॉट चेंडू प्रेशर अगदी हाय व्होल्टेज सामना. समीकरण शेवटचे 13 बनवायच्या आहेत 42 धावा. सुंदर असं सामना मैदानामध्ये. फलंदाज तयार आहे. यावेळी देखील सेम फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मैदानामध्ये लागोपाठचा दुसरा चेंडू तो डॉट आलाय. धावा जर पाहिल्या धावफलकावरची धावा आहेत 21 धावा. 2 विकेट्स ज्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतात. आता मात्र समीकरण अगदी शेवटचे 12 चेंडू आहेत आणि त्या 12 चेंडूवरची तब्बल बनवायची आहेत 42 धावा. प्रत्येक षटकामध्ये 21 धावा ठोकाव्या लागतील. तुम्हाला 42 धावांचा डोंगर 2 षटकांमध्ये पाहायला भेटणार. शेवटचे 12 बनवायचे आहेत 42. पहिला चेंडू
क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. मध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. वाईट बॉल. ओके. वीस धावा धावपलकावरती आहे. यावेळी मोठा फटका आहे. उंच आकाशामध्ये चेंडू तर गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालंय. तोपर्यंत मैदानामध्ये किती गेल्या 2 धावा आणि त्या 2 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा आहेत. अपघात 24 धावा आहेत. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतील. शेवटचे 10 चेंडू आहेत. 39 धावा बनवायच्या आहेत. शफल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल, परंतु अजयला या ठिकाणी कुठेतरी यश जे भेटत नाही, या कुठेतरी अपयशी ठरत नाही. परंतु प्रयत्न अंतिम परमेश्वर. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर नक्कीच तुम्हाला यश व्हायचे आहे. नक्कीच येताना पाहायला भेटतोय. एखादा दिवस नसतो, एखादा दिवस असतोच कुठेतरी, पण यावेळी काय भागोपाठचा या ठिकाणी षटक म्हणजे दुसरा चेंडू डॉट मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. समीकरण आहे शेवटचे 9 चेंडू. 9 चेंडू वरती बनवायचे तब्बल 39 धावा. नऊ चेंडू. ओके ओके. वाईट बॉल. बॅट्समॅन नेम प्रशांत. बिन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत जो दाखल आहे. हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरतून चेंडूवर जाईल तोपर्यंत घेतली गेली एक सिंगल धाव जी आपल्याला पाहायला भेटत्या. पूर्णपणे वातावरणामध्ये आपण पाहतोय स्पर्धेमध्ये कुठेतरी शांतता पाहायला भेटेल. स्पर्धेमध्ये रंगरूप मात्र पूर्णपणे क्षेत्ररक्षक संघाने बदलून ठेवला. यावेळी देखील चेंडू डॉट या ठिकाणी षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्या. शेवटचे 6 चेंडू त्यावरती बनवायचे 37 धावा. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. त्या 6 चेंडूवरती 37 धावा बनवायच्या आहे. ती गुणतामध्ये असेल गुणताची मार्क हिरा जो आपल्याला पाहायला भेटेल. अगदी अगदी अनुभव खूप आहे. अगदी वयस्कर आहेत, परंतु क्रिकेटची आवड प्रचंड आवड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी
मुलाचा वेळ खर्च करून ते संघामध्ये उपस्थित आहेत. अगदी अनुभव आहे, अनुभवाच्या जोरावरती त्या ठिकाणी आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडू मैदानामध्ये पाहतो एक सिंगल धाव येते. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 36 धावा बनवायच्या आहेत. यावेळी देखील चेंडू डॉट आहे. कौतुक मात्र या ठिकाणी गोलंदाजाचं करावं लागेल. हे वर्ष 50 असणारा हा गोलंदाज कौतुक करावं जितकं कमी आहे. मी नेहमीच सांगतो की क्रिकेट मध्ये वयाचं बंधन नसतं. ज्यावेळी तुमचा संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी नक्कीच अनुभवाची गरज असते आणि नक्कीच संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता. अगदी बॉल बॉल द्या. जुना ना. नवीन चेंडू आहे. चेंडू हरवलं तरी नवीन चेंडू आयोजकाकडनं सूचना आहे. कोणत्याही क्षणी चेंडू हरवला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर नवीन चेंडूच घेतला जाईल. याची दक्षता सर्वांनी घ्या. तेहतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. एवढे देखील डासिंग धावमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी मैदानामध्ये डॉट येईल. स्निकर मात्र असेल शेवटचे 2 चेंडू आणि तब्बल 30 धावा असे कसं समीकरण ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. 2 चेंडू 30. यावेळी मोठा फटका आहे. सरळ दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुंदर झेल फलंदाज मैदानामध्ये झालाय. झेल बाद. शेवटचा एक चेंडू त्यावरती बनवायच्या आहेत 30 धावा. फलंदाज कुणाल जो मैदानामध्ये दाखल आहे. हो आला तसा चेंडू फेकून दिलाय मोठ्या लाईनच्या बाहेर. एक षटकार परंतु हा सामना या ठिकाणी त्यांना गमवावा लागलाय. या सामन्याचा हिरो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच अतिश कुंभार ठरतो या सामन्याचा सामनावीर. अतिश कुंभार यांना विनंती आहे आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करण्यात येत आहे. चला अतिश विनंती आहे आपला किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. वेळ वाचवा.